मी फक्त राज्यसेवा जी 9 नोव्हेंबरला झाली का त्याच्या फक्त 2 दिवस आधी माझं पीवायक्यूचं जे अनालिसिस होतं का लिहून ठेवलेलं ते वाचलं होतं आणि राज्यसेवेला गेलो. मला राज्यसेवेला 130 मार्क्स आले आणि त्यानंतर कंबाईनला पण 4 जूनला गेलो तिथं 66 आले आणि नंतर 11 जानेवारीला ग्रुप सी ला गेलो तिथं सर 74 मार्क आहेत मला. सर मला तुम्ही हे सांगाल का सर, आता समजा जी मेकॅनिकलची मुलं आहेत ती पूर्ण नवीन आहेत बरं का सर, मग त्याने आता त्यांची एक्झाम आहे 12 जुलैला, इथनं पुढे म्हणजे 80 दिवस पकडा, 75 दिवस, त्याने आतापासून काय काय केलं पाहिजे? पूर्ण फ्रेश येतात समजा, त्यांचा अभ्यास नाही कोणता, पूर्ण फ्रेश मुलं जे आहेत का, त्यांचा कट ऑफ वेगळा लागतो. हा वेगळा कट ऑफ लागतो. पूर्ण फ्रेश मुलांसाठी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे की त्यांनी आयोगाचे पीवायक्यू घ्यावे आणि पीवायक्यू करायचे. आणि पीवायक्यू मधलं जे आता फॉर एक्झाम्पल त्यांनी आता घेतला घटना निर्मिती चॅप्टर, घटना निर्मिती चॅप्टर घेतल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं, त्यांनी नुसतं पीवायक्यू वाचायचे, त्याचं उत्तर पण बघायचं, कारण त्यांना उत्तर येणं काही अपेक्षित नाही. उत्तर बघायचं आणि याच्यात काही आपल्याला समजतंय का. जर त्यांनी पुस्तक कधीच वाचलेलं नसेल तर काय करायचं, ते चॅप्टर वाचून घ्यायचं पूर्ण पीवायक्यूचा चॅप्टर. पीवायक्यू केले, ते घटना निर्मिती चॅप्टरचे पीवायक्यू केले की लगेच त्या चॅप्टर मध्ये जायचंय आणि ते चॅप्टर पूर्ण वाचून घ्यायचा आणि मग पुन्हा पीवायक्यू व्हायचं. हे फक्त मुलांना एकदाच करायची गरज आहे. मुलांनी जर का पीवायक्यू वरून चॅप्टर मध्ये गेले का तर बेस्ट सगळ्यात म्हणजे आमच्या त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. काय होतं, माझ्या भावाने मला सांगितलं होतं की कधी मुलं काय करतात, पुस्तकाकडून प्रश्नाकडे जातात, तसं न करता प्रश्नाकडून पुस्तकाकडे जायचं. म्हणजे काय होतं की मुलांना लय वाचायची गरज नाही, कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट काढायचं, तर ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन. बरोबर. तर ते अशा माझ्याकडे विविध गोष्टी आहेत त्या सगळ्या मी लिहून ठेवल्या. तुमचं म्हणणं मुलांनी आधी पीवायक्यू बघायचा, त्याचा आन्सर पण बघायचा आणि लगेच जाऊन तो टॉपिक समजा आन्सर कधी, आता जर न्यूज मुलगा आहे की नवीन तर मग त्याला आन्सर बघावंच लागणार, कारण त्याला ते कळणार नाही उत्तर आन्सर बघितल्याशिवाय. त्याने ते बघायचं आणि लगेच जाऊन त्याची थेरी वाचायची ना. मग त्यांनी कसं होणार की त्याला त्या पुस्तकातलं काय वाचायचं ते कळणार नाही. ते एरवी एवढे पुस्तक येतं की ज्याला 3 महिन्यात ते काही कम्प्लीट होणार नाही सिलेबस, 2-3 महिन्यात. तर त्याला सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहणार की पीवायक्यू बुक मधून पीवायक्यू वाचायचं, ते चॅप्टर वाचून घ्यायचं आणि चॅप्टर वाचल्या लगेच त्या पुस्तकात जाऊन चॅप्टर, म्हणजे फक्त त्याला पुस्तक एकदा वाचायची गरज आहे. ते एकदा वाचलं की त्याला लगेच प्रश्नाची आयडिया येऊन जाईल. त्याने आता नोट्स काढावे का सर, त्याच्याकडे आता वेळ पण नाही तेवढा. नाही, नोट्स सर मला वाटत नाही वर्थ इट असेल, कारण ते टाइम जे आहे का विदिन टाइम, म्हणजे आता जे मेन्सला पण आता मुलं आहेत ना, आता मला राज्यसेवा प्रिलिमला फक्त 30 दिवस 20 दिवस मिळणार, 20-22 दिवस मिळणार आहेत मे महिन्यामध्ये. ते सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी कुठली असती माहिती का, की पीवाय करून ह्याच्यात जायचं. म्हणजे त्यांनी काय होती आयडिया, आणि मेन आयोगाच्या परीक्षेचा सगळ्या परीक्षेचा ट्रेंड आहे 50 ते 60 क्वेश्चन जे आहेत ते ऍज इट इज पीवायक्यू मधून रिपीट होतात, ऍज इट इज. म्हणजे फक्त काय करतात, आता जर साधा एक प्रश्न विचारला असता की भारतीय संघराज्याचं निम संघराज्य हे वर्णन कोणी केलेलं आहे, तर पुढच्या वर्षी किंवा 1-2 वर्षानंतर फक्त प्रश्न असं येते, त्याचं उत्तर आहे हे उत्तर आहे त्याचं आपल्या मोरिस जॉन्स वगैरे. तर हे जे उत्तर आहे असं, तर हे उत्तर फक्त पुढच्या वर्षी काय करणार, मोरिस जॉन्स यांनी भारतीय संघराज्याचं वर्णन काय केलं, म्हणजे प्रश्नच उत्तराला प्रश्न बनवला आणि प्रश्नाला उत्तर केलं. बरोबर. तर हे स्ट्रॅटेजी असतात छोट्या छोट्या, की ते पुरांना कधी कळणार जेव्हा ते पीवायक्यू वाचणार की पहिल्या वर्षी असं पीवायक्यू विचारला आणि पुढच्या वर्षी असं विचारला, याच्या पुढच्या वर्षी यालाच, मग ते काय करणार, त्या प्रश्नाला फ्रेम करणार तिथे जे आयोगाने पीवायक्यू विचारलेला आहे, म्हणजे ऑप्शन वरून परत क्वेश्चन तयार करणार, नवीन क्वेश्चन तयार करणार आयोग, कारण ते 4 ऑप्शन आहेत ना आपल्याकडे पुन्हा, मग ते दुसऱ्या 3 ऑप्शनचं काही ना काहीतरी करणार आयोग. बरोबर आहे. म्हणजे मुलांनी जर आताचे जे मागचे प्रश्न आहेत समजा, हे पण अजून एक प्रश्न होता सर, आता ही मुलं कंबाईन ग्रुप सी ची मुलं आहेत बरं का, नवीन आरटीओची, तर यांना पीवायक्यू कोणते केले पाहिजेत, म्हणजे एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी चे प्रीचे, ग्रुप बी ग्रुप सी चे मेन्सचे, राज्यसेवा प्रीचे, राज्यसेवा मेन्सचे, यापैकी कोणते केले पाहिजे? तुम्हाला सांगा, राज्यसेवा प्रिलिम असू द्या, मेन्स असू द्या, ह्याला कुठलीही लिमिट नाहीये. म्हणजे आयोग काय करते, नुसतं दिलेलं आहे आयोगाने. आता फॉर एक्झाम्पल इतिहासाला म्हणलेलं की महाराष्ट्राचा इतिहास वगैरे, पण आयोग कधीच महाराष्ट्राचा इतिहास विचारत नाही, किंवा विचारला तर ते डायरेक्टली समाजसुधारक विचारते आणि भारताचा पण इतिहास विचारते. तर त्याला विद्यार्थ्यांनी असं डिफरन्शिएट कधीच न केलं पाहिजे की हे राज्यसेवेचे आहेत, हे कंबाईनचे आहेत, हे प्रिलिमचे आहेत, हे मेन्स. आयोगाने असं कुठं सांगितलेलं नाही. ते आयोग सगळे प्रश्न विचारते, प्रिलिमचे मेन्सला विचारते, मेन्सचे प्रिलिमला विचारते. फक्त त्यात थोडा फरक कुठे येते की जसं काही स्पेशल काय देत, जसं राज्यसेवा मेन्सला काय होते की 150 मार्काला GS1 विषय असायचा, तर तिथे काय होते की जे स्पेशल कायदे होते ते पार्ट थोडा फक्त विचारणार नाहीत. आणि ते मल्टीलायनर पण क्वेश्चन येतात ना, जरा राज्यसेवेला अवघड प्रश्न अवघड प्रश्न येतो, पण ते त्याच्यातून काय होते माहिती का, प्रश्न फिरवला कसा जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंबाईन प्रिलिमला मागच्या वेळेस एक प्रश्न होता, म्हणजे एक प्रश्न होता आणि त्यात 2 स्टेटमेंट दिले होते आणि एक स्टेटमेंट हे पंचायत राजवरच विचारलं होतं, पण एक स्टेटमेंट 3-3, 4-4 ओळीचं बनवून दिलं होतं. आणि ओळ तर त्याच्यात फक्त एक साधी ओळ मदत होती की ग्रामपंचायत आणि म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या ज्या काही निवडणुका यांच्या होतात, तर त्याच्यातली ग्रामपंचायतची जी प्रमुखाची निवड आहे ती ठरवण्याचा अधिकार शासनाला आहे, आणि 2 निवडणुका आहेत त्या थेट निवडणुका होतात, असं जे आहे का ते सांगितलेलं होतं.
तर ते फक्त सांगितलं होतं, पण ते इतकं किचकट फिरून विचारलं. यांनी काय होतं माहिती का, विद्यार्थ्यांना काय कळतं की आयोगाने किचकट जरी विचारलं, कारण ऐनवेळी कंबाईन एक्झाम जी असणार आहे, ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम, ही फक्त टाइम मॅनेजमेंटची गेम आहे पूर्ण. बरोबर. एक तासामध्ये तुम्हाला परफॉर्म कसं करता येईल, टेम्परामेंट कोणाला मेंटेन ठेवता येईल. कारण हे जर असं प्रश्न आला ना, तर तिथं विद्यार्थ्याचा एवढा टाइम जातो की ते प्रश्न लवकर समजतच नाही. बरोबर बरोबर. तर मग ते समजण्यासाठी काय आहे की अगोदर तुम्ही तसे प्रश्न बघितलेले तर पाहिजेत. खरं आहे आयोग ते म्हणजे तसा प्रश्न नाही विचारणार, पण त्या प्रश्नातले काही भाग ते घेऊ शकते. कारण आयोग जशाला तशी, तुम्ही जेव्हा पीवायक्यू बघता ना, पीवायक्यू बुक मध्ये असं डिफरन्शिएट केलेलं नसते, हे ग्रुप बीचा, हे ग्रुप सीचा वगैरे. हा हा तर ते डायरेक्ट तिथं राज्यसेवेला विचारलेले, ग्रुप बी ला विचारलेले, सगळे त्या चॅप्टर मध्ये जेवढे पण प्रश्न विचारले, तर जेवढ्या एक्झाम मध्ये एमपीएससीच्या, ते सगळं दिलेलं असते. त्याच्यातून तुम्हाला आयडिया येते की ग्रुप बीचा प्रश्न आहे ते राज्यसेवेला कसा फिरून विचारलाय, किंवा राज्यसेवेचाच अवघड प्रश्न ग्रुप बीला थोडा इझी करून कसा विचारलाय. मग बरोबर त्यांनी एक बरोबर. आयडिया येऊन जाते. म्हणजे मला विचारायचं की आता जर मुलांकडे 75 दिवस आहेत, यात सगळं त्यांना कव्हर करायचं, करंट अफेअर, मॅथ्स पण आणि हे जीएसचे सगळे विषय, तर पीवायक्यू चांगले केले सगळे. पीवायक्यू वर एक काम करायचं, आणि दुसरं म्हणजे की मॅथमॅटिक्स, मॅथ जे तीन, आता काय असते, 4 सब्जेक्ट जे जीएस आहेत तिकडे सगळे मार्क घेणार आहेत. 3 सब्जेक्ट आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. एक मॅथमॅटिक्स 20 प्रश्न, दुसरं म्हणजे करंटचे 15 प्रश्न, सायन्सचे 15 प्रश्न. म्हणजे तर हे ह्या झाले 50 प्रश्न झाले. 50 प्रश्न, मग 30 आणि 20 50 प्रश्न. तर हे हा 50 तिकड जीएसचं 50 आहे का, हा तिकडचे जे प्रश्न आहेत का, तिथं जीएसच्या 50 प्रश्नापैकी 30-35 प्रश्न रिपीट असतात. तिथं काही रिपिटेशनला एवढा स्कोप आहे जीएसच्या प्रश्नांमध्ये, हा, ते तिथं होऊन बदलणारच जाते. नाही ना ते दरवर्षी. बदलणारच नाही काय, हा तेच आहे. सायन्सचं पण बदलणार नाही, फक्त सायन्स मध्ये काय होतं की ते मागच्या प्रश्नात पुढे ऍडव्हान्स करत जातात. ते पीवायक्यूतून कळते की आयोग कसा ऍडव्हान्स चालले. तर हा ते हा ते फक्त बघायचं गरजेचं आहे. आणि या 3 विषयावर जर पुस्तकं वाचायची आहेत किंवा जर सराव करायचा आहे, तर फक्त या 3 विषयाचा जास्त सराव करायचा, आणि सोबत पीवायक्यू करायचे. हा सायन्सचं तर माझ्याकडे काही काही असे सोर्स आहेत की फक्त म्हणजे प्रत्येक याला, आता सायन्स जे 15 मार्काला विचारतात, हा त्यापैकी 9 मार्काचे 3च जर चॅप्टर विचारले, 3 हा चॅप्टर जर वाचले, तर 3 चॅप्टरच्या बाहेर 9 प्रश्न जात नाहीत ते. म्हणजे माझ्याकडे 3च चॅप्टर येते 11वी एनसीआरटीचे, हा प्लांट हा क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशन आणि सेलचं जे काही हा विभाजन आहे, हा तर ते, त्याच्या बाहेर 9 प्रश्न जात नाहीत. बॉटनी, झुलॉजीचे आणि ह्याचे आपल्या रोग, डिसीजेस वगैरे आहे का त्यांचे. हा 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 तर ते 3 प्रश्न पूर्ण ते 3च्या म्हणजे 3 प्रत्येक सेक्शनवर 3-3 येतात. असे 9 प्रश्न आहेत, ते 3 चॅप्टर मधून येतात. आणि हे बरोबर. विद्यार्थ्यांना कधी कळते, जेव्हा त्यांना अनुभव येईल वगैरे. किंवा करंट अफेअरला बी आता मुलं म्हणतात मार्क येत नाहीत. आम्ही तर करंट अफेअरला 15 पैकी 12-12, 13-13 मार्क काढलेले. कसं केलं सर करंट अफेअरची तयारी कशी केली? करंट अफेअरला काय की जीके टुडे नावाचं इंग्लिश मॅगझिन येते, आणि हा आम्ही खूप पहिलं परेशान व्हायचं हा हे प्रश्न येतात कुठून नेमके, हा की काय होतात. तर आम्ही काय करायचं, मग 2023ला मला एक थोडी आयडिया आली की मी प्रश्न घ्यायचा आणि गुगलला टाकून बघायचं की प्रश्न नेमका आलाय कुठल्या साईडवरून आलाय का, काय हा आलाय. हा हा तर तेव्हा असं दिसून यायला लागलं की जेवढे प्रश्न आहेत ते ऍज इट इज, म्हणजे प्रश्न टाकला की ते जीके टुडेच्या वेबसाईटला जायचा. हा, म्हणजे आयोग तिथून कॉपी करत होतं का आणि प्रश्न? मग असं झालं की ते जीके टुडेच्या वेबसाईटला, मग जीके टुडेचं आम्ही पीवायक्यूचं मॅगझिन आणायला सुरू केलं, की म्हणलं बघू द्या. तर मॅगझिनची ऑप्शन सुद्धा आयोगाने बदलले नव्हते. मग तेव्हाच कळालं की आयोगाने काय केलेलं आहे, ऍज इट इज त्यांचे ऑप्शन, कारण ते मागचे मेसेज जे म्हणजे ऑप्शन होते आयोगाचे, ते ऍज इट इज आयोगाने तिथून उचललेले. हा म्हणजे हा त्यांनी आयोगाने ऑप्शन सुद्धा खालीवर केले नव्हते, काय नव्हते, इतके कॉपी तिथून प्रश्न असतात. बरोबर. त्यांना माहिती होतं की एमपीएससीची मुलं तिथं पण पोहोचत नाहीत, त्या हिशोबाने त्यांनी. इंग्लिश मॅगझिन हा आहे ना ते, इंग्लिश मॅगझिन असल्यामुळे, किंवा मग ती इंग्लिश मॅगझिन बी करायची गरज नाही, त्यांचं फक्त महिन्याला काय होते, हा 200-250 पीवायक्यू वाला एक म्हणजे त्यांचं एक छोटं बुक हा येते बुक टाईप मध्ये. हा त्या हा बुक मधले आपल्या फक्त कामीचे महिन्याचे 50 असतात, बाकी युपीएससी वाले वगैरे ते असतात त्याच्यामध्ये, बँकिंग वाले. हा 50 फक्त तुम्हाला सिलेक्ट करता आले ना, ते 50-50-50 करत असे जास्त नाही, 500-600 होतात. कारण ते जे मागच्या वेळेस कंबाईनला हा आफ्रिकन युनियनचं त्यांनी अँथम विचारलं होतं वगैरे, ते सगळे तिथून प्रश्न होते. हा हा हा. मॅथ्स रिजनिंगला कसं करायचं सर मुलं? मॅथ रिझनिंगला सुद्धा पीवायक्यू सगळ्यात बेस्ट सोर्स आहे. मॅथ रिझनिंगचा तर म्हणजे ऍज इट इज फक्त भाषा बदलती प्रश्नाची, बाकी काहीच नाही. मुलांनी जर का फक्त कुठल्याही एक मार्केटमधलं पुस्तक आहे पीवायक्यूचं, हा चॅप्टरला कोणत्याच हात लावायचा नाही, किंवा जर पुस्तक घेऊन आले तर त्याच्यातले फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायचे. हा ते जे हा 3 महिन्याचा टाइम आहे ना, तिथं फक्त आणि फक्त पीवायक्यू करायचे. फक्त जर त्यांनी जीएस, आता इंजिनिअरिंग म्हणल्यावर मुळातच त्यांचं मॅथ स्ट्रॉंगच असणार आहे, मॅथ्स हा त्याला हा चांगला असतं. मग त्यांना फक्त कसं की स्पर्धा परीक्षेच्या मॅथची सवय, म्हणजे स्पर्धा परीक्षेची मॅथ आहे ना त्याची सवय लावायची फक्त, बाकी काय नाही. बरोबर बरोबर. प्रॅक्टिस करून होऊन जाईल त्यांचं ते. ते पीवायक्यू सगळं, म्हणजे पीवायक्यू मी बरोबर सांगतो की ते पीवायक्यू कसं लिंक करायचं, कुठल्या सब्जेक्टला कसं लिंक करायचं. मग ते एकदा मुलांना कळालं का लिंक कसं करायचं परफेक्टली, म्हणजे 3 महिने तर खूप झाले लिंक काढायचं. आणि त्यांचा कट ऑफ वेगळा लागणार आहे सर, त्यामध्ये आणि काही मग 50-60 असं काही लागतच नाही. म्हणजे नाही मागच्या नाही वेळेस तर बघाल ना सर, मुलांचा 36 मार्क कट ऑफ होता, मुलींचा 24 होता. कारण ती मुलं फक्त इंजिनिअरिंगची, त्यातले पण फक्त मेकॅनिकलचे आहेत.
म्हणजे मग तिथं तिथे ते सगळे सारखेच असणार आहे ना, कुणाचा जीएसचा अभ्यास नसणार आहे हा काय सगळे कसं म्हणजे काय? म्हणजे सगळी एका लेवलला आहेत. बरोबर. कॉलेजच्या लास्ट इयरची मुलं असो किंवा जॉब करणारी मुलं असो, कुणी आयटीत जॉब करताय, कुणी बाकी कंपन्यांमध्ये जॉब करताय, सगळे नवीन आहेत मुलं सगळे. बरोबर आहे, तसंच असणार मग ते.